जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासरमणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समूर्तलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माती असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राण क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरं, एक एक अक्षरं पुसं महापातकनाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टो प्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोत गण 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 गणात बोते गण 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 गणात बोते गण 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 गणात बोत गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः 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 ओम श्री हनुमते नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम जय जय राम जय जय राम. जय श्रीराम. श्री तुकाराम महाराज यांच्या गात्यातील अभंग.
संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला हरी भजने धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा हरी भजने धवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला कोणाही न लगी साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी कोणाही न लगे साधनांचा पांग करणे केला त्याग देह बुद्धी संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता पुण्य धर्म केला तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेणे भवव्यता गाईल तो तुका म्हणे सुख समाधी हरी कथा नेणे भवव्यता गाईल तो संसाराच्या नावे घालोनिया शून्य वाढता हा पुण्य धर्म केला जय श्रीराम जय जय श्रीराम श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 ओवी 400 ते 450 राजविद्या राजगुह्य योग ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय श्री गणेशाय नमः परी सर्वता आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी ऐसा धुव ऐसी धुव निकर्मे द्यावी माझी या हाती परी सर्वता आपुले जीवी केलियाची से काहीची नुरवी ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझी हाती मग अग्नी कुंडी बीजी घातली ती अंकुर दशे जेवी मुकली तेवी न फळी तीच मज अर्पिले शुभा शुभे आगा कर्मे जै उरावे तै तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एक ते उगानिले मज कर्म तेव्हाची पुशिले मरण जन्म जन्मा सवे श्रम वरी चलही गेले मनवुनी अर्जुना या परी पाहिचा वेळू नवेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दिदली तुझ या देहाची बांधोडी न पडीजे सुख दुःखाची या सागरी न बुडीजे सुखे सुस्वरूपा घडीजे माझी या अंगा तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा जेत अपपर ऐसा भागू नाही जे ऐशिया माते जानोनी अहंकाराचा कुरुटा मोडोनी जे जीवे कर्मे करोनी माते भजले ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझ्या ठाई आणि मी तयांच्या हृदयी समग्र असे सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी आशे आणि बीजकणू असे वटी जेवी तेवी आम्ही तयास परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वांचोनी अंतुवट वस्तू विचारे मी ते चिते आता जायाचे जैसे लेणे अंगावरी हाच वाणे तैसे देह धरणे उदास तयांचे परिमळू निघालिया पवना पाटी मागे ऊस फुल राही देटी तैसे आयुष्याची मुठी केवळ देह येर अवष्टंभू जो आघवा तो आरडोनी मदभावा मजची अंतु पांडवा पैटा जाहला ऐशे भजतेनी प्रेमे भावे
जया शरीर ही पाठी न पवे तेने भलतया व्हावे जातीची या ऐसे भज तेने प्रेम भावे जया शरीर ही पाठी न पवे तेने भलतया व्हावे जातीची या आणि आचरण पाहता सुभटा तो दुष्कृताचा किरसील वांटा परिजीवित्व वेचिले चोहटा भक्तीची आंकी आगांतीची आमती साचपन पुढिले गती मनोनी जीवित जेने भक्ती दिदले शेकी आगांतीची आमती साचपन पुढिले गती मनोनी जीवित जेने भक्ती दिदले शेकी तू आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची अवधारी जैसा बुडाला महापुरी न मरतो निघाला तयाचे जीवित आईल थडिये आले मनोनी बुडाले पण जेवी वाया गेले तेवी नुरेची पाप केले शेवटलिये भक्ती या लागी दुष्कृती जरी जाहला तरी अनुताप तीर्थी नहाला नावोनी मजांतू आला सर्व भावे तरी आता पवित्र तयाचे चिकुळ अभिजात्यतेची निर्मळ जन्मलेयाचे फळ तयाशीच जोडले तो सकळ ही पडिन्नला तपे तेची तपिन्नला अष्टांग अभ्यासिला योगो तेने हे असो बहुत पार्था तो उतरला कर्मे सर्वथा जयाची अखंड गास्ता मजची लागी अवघिया मनोबुद्धीची राहटी भरोनी एकनिष्ठेची पेटी मज माझी किरीटी निक्षेपिली जेने तो आता अवसरे मज सारिका होईल ऐसा हान भाव तुझ जाईल हा गा अमृतांत राहील तया मरण कैचे पै सूर्य जो वेळून देजे तया वेळा की रात्री मनीजे तेवी माझी भक्ती विन जे की जे ते महापाप नोहे मनोनी तयाची चित्ता माझी जवळीक पंडू सुता तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझे जैसा दीपे दीपू लाविजे तेत आदिल कोण हे नोळखीजे तैसा सर्वस्वे जो मज भजे तो मीची होवो निठाके मग माझी नित्य शांती तया दशा तिची कांती किंबहुना जिती माझे निजीवे येत परता पुडती तेची ते सांगो किती जरी मी आचाड तरी भक्ती न विषंबीजे गाम अगा कुळाची या चोकटपणा नलगाम अभिजात्य जनी श्लाघाम व्युत्पत्तीचा वावगा सो सुका वाहावा का रूप वैसा माझा अथिलेपणे का गाजा एक भाव नाही माझा तरी पल्लाळते करेविन सोपटे कणसे लागली घन दाटे काय करावे गोमटे ऊस नगर ना तरी सर्वोर आटले राणी दुखिया दुखी भेटले का वांज फुली फुलले झाड जैसे तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावेव परिजीवीची नाही तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव जैसे शरीर आहे सावेव परिजीवची नाही तैसे माझी भक्ती विना जळते जी आले पण अघा पृथ्वीवरी पाषाण नसती काही तैसे माझी भक्ती विना जळते जी आले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही पै
हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळली ऐशी पुण्य डावलो निगेली भक्ता ते निंब निंबाळिया मोडोनी आला तरी तो कावळी आशीची सुकाळू झाला तैसा भक्ती हिनू वाढीनला दोषाची लागी का षड्रस खापरी वाढिले वाढोनी चुहटा ठेविले ते सुनियाचे उपयोगाले जिया परी तैसे भक्तिहीनाचे जिने जो स्वप्नी परी सुकृत नेने तेने संसार दुःखाशी भाने ओगरिले मनोनी कुळ उत्तम नोहावे जाती अंत्यजही व्हावे वरी देहाचे निनावे पशुचेही लाभो पायी पासावजे हाती रू धरिले तेने तया काकुलती माते स्मरिले की तयाचे पशुत्व वाहू झाले पावलिया माते आगा नावे घेता ओखटी जे आघवे यादमाची शेवटी ते पाप योनी किरीटी जन्मले जेम ते पाप योनी मूढ मूर्ख जैसी का दगड परी माझ्या ठाई दृढ सर्व भावे जयांची वाचे माझे आलाप दृष्टिभोगी माझे चिरूप जयाचे मन संकल्प माझाची वाहे माझी कीर्तिवीन जयांची रीती नाही श्रवण जया सर्वांगी भूषण माझी शिवा जयांची ज्ञान विशोन्यने जाणीव मज एकांतेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिने यरवी मरण ऐसा आघवाची परी पांडवा जिही आपुलिया सर्व भावा जियावया लागी ओलावा मीची केला ते पाप योनी होतू का ते श्रुताधीतही न होतू ते पाप योनी होतू का ते श्रुताधीतही न होतू का परिमदसी तुकिता तुका तुटी नाही पाहे पा भक्तीचे नियाथिलेपणे दैती देवा अनिले उने माझे नृषत्व लेने जयाची महिमे पाहे पा भक्तीचे नियाथिलेपणे दैती देवा अनिले उने माझे नरसिंहत्व लेने जयाची महिमे तो प्रल्हादुगा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे तो प्रल्हाद गा मजसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी काजे मिया द्यावे ते गोष्टी तयाची या जोडे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 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 जय जय रामकृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 4 भाग 4। श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। भितरिल्या बाहेर नवी गती बाहेरील भितरी जाऊन शक्ती दुर्ग निरोधावे ऐशा रीती सोयी रघुपती सांगत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास वेकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले मनोन उदारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 4थ्या अध्यायाच्या 4थ्या भागाला परमसेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरुवर्यांना वंदन करून मात्या पित्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. भगवान परमात्मा श्रीराम राजा सुग्रीवाला आणि सर्व वानर मंडळींना काय सांगत आहेत तर राजा रावणानं जो बंदोबस्त राक्षसांचा लावलेले जे दरवाजाच्या आतमध्ये आहेत ते लंकेमधून बाहेर आले नाही पाहिजेत आणि जे बाहेरचे असणारे राक्षस सैन्य ते आतल्यांच्या मत्तीला आलं नाही पाहिजे. बाहेरचे बाहेर आणि आतले आतच राहिले पाहिजे अशी सर्व दुर्गावरती बुरुजावरती तटावरती व्यूहरचना करावी. सर्व वानरांना तशा ठिकाणी सगळीकडे ठेवावं आणि आपली युद्ध नीती अवलंबावी. रामरैया सांगू लागले प्रस्थ पूर्व द्वारानुवृत्ती त्यासी भिडावया नीळ दळपती सवे वानर भद्र जाते दुर्गगती निरोधाम. लंकेचा पूर्वेकडचा जो दरवाजा आहे ज्या दरवाज्यावर प्रस्थ प्रदान आहे त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी नीळ नावाचा सेनापती त्याच्याबरोबर असंख्य अशा प्रकारच्या वानर ज्याला भद्र जाती म्हणतात ते दुर्गाची गती निरोधन करण्यासाठी ठेवावी अशा प्रकारे रामरैया सांगू लागले. दक्षिण द्वारी महावीर महापाश्वद महोदर त्यावरी अंगद वाळी कुमार द्वार निर्धार रणकंदना. जो दक्षिणेकडचा दरवाजा आहे तिथं महोदर आणि महापाश्व हे महावीर आहेत. त्यांच्या सैन्यावर चाल करून जाण्यासाठी वाळीपुत्र युवराज अंगदाला जावं लागेल. त्याची नेमणूक दक्षिणद्वाराच्या ठिकाणी रणकंदन करण्यासाठी केलेली आहे. पश्चिमद्वारी इंद्रजित त्याचा करावया घात बळीया ठेविला हनुमंत रणकंदनार्थ राक्षसा. जो लंकेचा पश्चिमेकडचा दरवाजा आहे जिथं इंद्रजित आपल्या ससैन्य लवाजम्यासह रक्षणार्थ आहे त्याचा घात करण्यासाठी हनुमंत यांनी त्या दरवाज्यावर आपल्या वानर सेनेसह राक्षसांचं निर्दळन करण्यासाठी रणकंदन करण्यासाठी तयार राहायचंय. मुख्यत्वे कपटीपूर्ण उत्तरद्वारी असे रावण त्याचे करावया कुळ निर्दळन राम लक्ष्मण आम्ही दोघे. आणि मुख्य जो राजा रावण कपटे म्हणले तो उत्तरद्वाराला थांबणार आहे आणि त्या उत्तरद्वाराचा बंदोबस्त करण्यासाठी त्या राजा रावणाचा बंदोबस्त करण्यासाठी आणि त्याच्या कुळाचं निर्दळन करण्यासाठी आम्ही स्वतः राम लक्ष्मण दोघे जण
ससैन्य या उत्तरद्वारावर चढाई करू. रामरया बोलतात, राजा सुग्रीव जांबवंत विभीषण शरणागत, याही राहावे मध्य गुलमांत सैन्य समस्त लक्षणी. राजा सुग्रीवानं जांबुवंताने आणि विभीषणाने मध्यभागीच राहायचं म्हणले. जिकडं कुठं गरज पडेल तिकडं त्यांना मदत करायची. सेनेच्या मध्य भागी व्यूह रचून राहायचं. अशा प्रकारे सुग्रीव जांबुवंत आणि विभीषणाला सांगितलं गेलं. कोणे द्वारी कैशेरन वीरा वानरार युद्ध कंदन, भंगलिया बळाशी जान साह्य संपूर्ण येही व्हावे. आता कोणत्या दरवाजावर कोण आहे तिथं कुणी कुणी कार्यरत राहायचं याच्या सूचना देऊन झालेल्या आहेत. आणि जे मध्यभागी सुग्रीव जांबुवंत विभीषण आहेत त्यांच्याबरोबर सैन्य आहे त्यांना सांगितलेलं आहे, जिकडे जिकडे वीरांना युद्धकंदनामध्ये आपली गरज पडेल, जिकडल्या असणाऱ्या दरवाजावरती आपल्या वानर सेनेचं बळ कमी झालेलं लक्षात येईल तिकडं तुम्ही सहाय्य करायचं, मत्तीला धावून जायचं आणि रणकंदन करायचं. ऐसा मध्य गुल्म वृत्तांत दुर्ग रोधू सांगे रघुनाथ, ते वानरी ऐको निमात लंका ग्रहणार्थ मांडीला. आणि मध्यभागी जे असणारं निवडक सैन्य या तिघाबरोबर दिलेले सुग्रीव जांबुवंत आणि विभीषण, त्यांनाही कशा प्रकारची व्यूहरचना महत्वाचे हे सांगितलं गेलं. आणि हे असणारे दुर्ग आहेत ना हे कसे अडवायचे आणि राक्षसाची एकमेकाला मदत कशी होऊ द्यायची नाही आणि त्यामध्येच आपला असणारा पराक्रम गाजवायचा आणि आपली वाटचाल विजयाकडे करायची. हे वानरांनी ऐकलं आणि लंका ताब्यात घेण्यासाठी सगळेच उत्सुक झाले. ज्यांच्या वाटा जे द्वार ते द्वारी वानर वीर, करीत झाले चरित्र अति विचित्र अवधारा. आणि ज्यांना ज्यांना जे जे असणारे म्हणले ठिकाणं नेमून दिलेले आहेत, ज्या ज्या रस्त्याने जायचं सांगितलेले, जिथं वाटा अडवायच्या सांगितलेले त्या त्या दरवाजावर वानर वीर काय करू लागले, कशा प्रकारचं चरित्र झालं याची विचित्र कथा रामायणाचे कवी करते शांतिब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. सावधानतेने ऐका. दुर्ग तळी राहता वीर, होईल यंत्राचा महामार, हे जाणून या वानर करते दुर्धर ते ऐका. दुर्गाच्या खाली जर वानरवीर राहिले आणि मग तोफांचा भडीमार सुरू झाला, दारुगोळा सुटू लागला तर वानर सगळी भाजून मरतील. त्यावेळेस वानरांनी चतुराईनं हे सगळं ओळखलेलं आहे, जाणलेलं आहे. आणि वानर काय करू लागलेले आहेत, जी दुर्धर अशा प्रकारची कार्यक्षमता वानरांची आहे आणि ती वापरू लागलेली आहेत ते ऐका. म्हणतात, लंकेहूनी उंच पर्वत अनोनिया योजनांत, वानर निजद्वारी स्थापित राक्षसांत करावया. लंकेच्या त्रिकुटापेक्षा सुद्धा उंच पर्वत वानर मंडळी उपटून आणू लागली आणि जिथं आपली कामगिरी आहे त्या पॉइंटला, त्या ठिकाणी, त्या स्थळाला ते पर्वत आणून ठेवू लागले आणि त्या पर्वतावरती बसून राक्षसांचा घात करण्यासाठी टपू लागले. पर्वती विधली वानर बळी, लंका दुर्ग राहिले तळी, राक्षस दुर्गाची पोळी घाया तळी आतुडले. आणि पर्वत आणून ठेवल्याबरोबर त्या पर्वतावरती ही वानर मंडळी चढली आणि मग लंका खुजी झाली, पर्वत उंच झाले आणि सगळ्या असणाऱ्या लंकेवर पाळत ठेवण्याची कामगिरी ही वानर मंडळी करू लागलेली आहेत. त्यासी हानिता शिळा शिखर, घाई अष्टांगे होती चूर, वानरी करिता महामार दुर्गधर पळाले. जे जे असणारे दुर्गावर दुर्ग रखवालदार होते, म्हणले रक्षक होते, त्यांच्यावर ही वानर शिळा शिखरांचा मारा करू लागले
आणि त्यामुळं ते असणारे रक्षक चुरा होऊ लागले. आता बाकीची आपली असणारी जोडीदार मंडळी चुरा होतात, मरतात हे पाहिलं आणि वानरांचा महामार त्या रक्षक राक्षसांच्या लक्षात आला आणि जे दुर्गावरती रखवालदार होते ते पळू लागले. वीर धीरा सपुरते हुडो हुडा नित्य जागते वानर देखोनी आपणावर तेही निश्चिती गजबजिले. आणि जे शूरवीर आहेत म्हणले, जे भल्या भल्यांना पुरून उरणारी अशी जी मंडळे त्या असणाऱ्या प्रत्येक बुरुजावर अगदी म्हणले शौर्यानं रक्षण करण्याचं कार्य करत आहेत, जागा राहून काम करण्याचं कामगिरी बजावत आहेत. पण असंख्य अशा प्रकारची वानर आपल्यावर हल्ला करत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळेस मात्र ते अंतकरणाच्या ठिकाणी गजबजले गेले, घाबरले गेले. सर्व अंगाला त्यांच्या घाम फुटला आणि थरथराट सुटला. आम्ही तळी ते दुर्गावरी येते झाली विपरीत परी वानरी हानोनी महागिरी आम्हा ही वरी ओळंघले. ते सगळेच असणारे राजा रावणाच्या सैन्यातले रक्षक विचार करू लागले, आपण जरी दुर्गावर रखवालदार असलो तर या वानरांनी उंच पर्वत आणून ठेवल्यामुळे वानर वरती झाले आणि दुर्गाची उंची कमी पडू लागली. आणि वरून ही वानर या दुर्गावरच्या रक्षकावर राक्षसावर मारा करू लागली. अशा प्रकारची अवस्था तो वानराने केली. हुडो हुडा वीर अमित वानर करती पर्वत घात शत सहस्त्र चूर्ण करीत हुडे खचत आघाते. प्रत्येक बुरुजावरती या राजा रावणानं ठेवलेले वीर आहेत, त्यांची संख्या सुद्धा सांगता येत नाही, अमित आहे म्हणले. पण अशा असणाऱ्या या राक्षसावर वानरांनी पर्वताची मारे सुरू केले आणि त्यामध्ये हजारो हजारो राक्षसांचा चुराडा होऊ लागला. आणि त्या दुर्गावरती पर्वत आणून वानर फेकू लागली, टाकू लागली, दनादन हाणू लागली पर्वत. त्यावेळेस ते हुडे खचू लागले. पारख्या करिता महामारी दुर्गी जोडल्या यंत्र हरी त्याही उचलो वानरी नेऊनी सागरी घातल्या. आणि या राजा रावणाच्या राक्षस सैन्यावर महामारी करणारी वानर सेना ज्या दुर्गावर जिथं तोपा दारुगोळा सज्ज करून राजा रावणाच्या सैनिकांनी ठेवलेला आहे, वानर तेही उचलायला लागले, समुद्रात फेकून द्यायला लागले. दुर्गा सभोवते याची परी हुडो हुडा पैवानरी राखना येता महामारी अपांपरी राक्षसा. आणि सर्व दुर्गाच्या भोवती वानराने घेराव घातला. बुरुजावर, दुर्गावर, पर्वतावर, लंकेमध्ये सगळीकडे वानरच वानर. आणि जे रखवालदार आहेत त्यांची महामारी सुरू झाली आणि राक्षसांची दुर्दशा सुरू झाली. एके निमाली प्राणांत एके घायवट हुंबत उरली जीव घेवोनी पळत दुर्ग निर्मुक्त कपी भये. काही जण जीव जाऊन मेली, काही जणाला एवढे जबर मार लागले की कणू लागली, कुंतू लागली, हुंबू लागली.
उरली सुरली आपला जीव घेऊन पळू लागली. आणि त्यामुळं वानरांना आयतेच मोकळे दुर्ग झालेले ताब्यात मिळाले. दुर्गाची या पवळी पवळी राक्षसा करोनी रवंदळी. वानर वीर या तुरबळी नगर धांडोळी मांडिली. दुर्गाच्या प्रत्येक भिताडावर प्रत्येक असणाऱ्या जागोजागी सगळीकडे जिकडं तिकडं वानर मंडळीच दिसू लागली. राक्षस सैन्याची असणारी रवंदळी ही वानर मंडळी करू लागली. सगळ्या दुष्टांचा संहार सुरू झाला. राक्षसांचा नाश होऊ लागला. आतुरबळी अशा प्रकारची वानर महावीर आहेत. आणि सगळ्या नगरामध्ये धांडोळी घेऊन वानराने हायदो सुरू केला. एकाचे मुकुट असुडती एकाची शस्त्रे हिसकिती. वीर हानिता घाती उडोनी जाती आकाशी. काही जणांचे ही वानर मुकुट हिसकावून घेऊ लागले. काही जणांच्या हातातली शस्त्र हिसकावून घेऊ लागले. आणि त्या वीरानं काही मार द्यायच्या अगोदरच वानर आकाशामध्ये उसळ्या घेऊन उडू लागली. ना घेता रत्ने मुक्ता फळे हाट वाटीची विकती फळे. अनोनिया निजबळे सुकस मेळे भक्षिती. आता या वानरांना सोन्यानं पैशानं अडक्यानं दागदागिन्यानं मुक्ताफळानं काय करायचंय हो. त्यांना ही वानर हात सुद्धा लावत नाही. पण बाजारामध्ये जी चांगली चांगली व्यापारी मंडळ फळं विकतात ती चांगली चांगली फळं मात्र वानर घेऊ लागली. आपल्या स्वतःच्या ताकदीनं ती फळं घेऊन अगदी आनंदानं ही वानर मंडळी भक्षण करू लागले. आननिया गुळाची या भेंडा वानर खाती मटमटा. दुकानींचा काढून या सांटा मधु घटघटा शेवीते. गुळाच्या ढेपी त्याही हस्तगत करू लागली वानर मंडळी. गोड गोड मटा 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 वानर मंडळी खाऊ लागली. दुकानाला जे काही साठे लावलेले असतील कुलप लावलेली असतील काही अडथळे असतील ते कणाकण ही वानर मंडळी तोडू लागली. आणि तिथला असणारा मधुरस घटाघटा सेवन करू लागली. अनोनिया फुटाण्यांची पाटी वानर खाती लाळ घोटी. चारे बोरे लुटती हाटी नाचती चौवाटी लंकेच्या. सगळ्या लंकेमध्ये जिकडं तिकडं वानरच वानर. आणि त्यामुळं वानर काय करू लागली फुटाण्याच्या पाट्याच्या पाट्या आणू लागली फुटाण्याच्या दुकानातून. वानर बकणं मारून बकाबक फुटाणं खाऊ लागली. तोबरं भरू लागली. जिथं असणारी म्हणले बोरं विकली जातात तिथली बोरं आणू लागली. आणि नाचत नाचत फुटाणं बोर खाण्याचा प्रयत्न वानर मंडळी करू लागली. देखोनी वानरांची धाडी निशाचरी दिदली उडी. घरोघरी कडा पोडी केली बापुडी राक्षसी. अहो ज्याप्रमाणे म्हणले एखादी टोळ धाड यावी याच्याही पलीकडे ही वानरशेन आहे. आणि या वानरशेनीची धाड राजा रावणाच्या लंकेतल्या राक्षसांच्या घराघरावर पडलेली. आणि मग तिथं हैदोस घालायला या वानरांनी सुरुवात केलेली आहे. आपल्या डोळ्यासमोर ज्या घटना घडत आहेत ते बघून सुद्धा राक्षस काही करू शकत नाहीत. काही करायला जावं तर मरून पडावं लागतंय अशी दशा झाली. आणि घरोघरी घरधांडोळी घेऊन तिथं तोडाफोडी वानर करू लागलेले आहेत. श्रीराम म्हणे सुवेळा गिरी वळंघोनियात यावरी. युद्ध होत लंकागिरी विरी वानरी ते पाहो. आता वानर सगळी जिकडं तिकडं चढाई करतात हल्ला करतात युद्ध करतात.
रामरायाला वाटलं सुवेळाचळ जो पर्वत आहे म्हणले त्याच्यावरती आपण चढावं आणि लंकेमध्ये जे युद्ध चाललेले आहे, वानर कशा प्रकारचे युद्ध करतात ते आपण एकदा पाहावं. राम जावया सुवेळे प्रती, लक्ष्मणाच्या विचार वृत्ती आणि सांगोनिया सुग्रीव कपी प्रती, विभीषणानुमती मते निगे राम. राम जावया सुवेळे प्रती, लक्ष्मणाच्या विचार वृत्ती आणि सांगोनिया सुग्रीव कपी प्रती, विभीषणानुमती निगे राम. रामराय काही आपल्या एकटेच्या मनानं सुवेळाचळ पर्वतावर चढून युद्ध पाहण्यासाठी निघाले नाहीत. त्यांनी लक्ष्मणाचा विचार घेतला, सुग्रीवाला सांगितलं, विभीषणाचं म्हणणं ऐकलं, मग रामराया सुवेळागिरीवर निघाले. आता येतो नि आहारनिशी नित्यवस्ती सुवेळेशी, ऐशे सांगोणी सर्वाशी निघे वेघे श्रीराम. आता जोपर्यंत लंका आपल्या ताब्यात येत नाही, इथलं रणकंदन संपत नाही, इथल्या दुष्टांचा निर्दाळन करून नाश होत नाही, तोपर्यंत आता माझी वस्ती, माझं वास्तव्य, माझं राहणं हे सुवेळा पर्वतावरच असेल असं सगळ्यांना सांगून रामराया सुवेळाचळावर जायला निघाले. ऐसी ऐकताची गोष्टी वानरवीर कोट्यानुकोठी, धावनिया सुवेळा पृष्ठी शिळा समपृष्ठी अंतरती. आता रामराया वास्तव्याला सुवेळाचळ पर्वतावर युद्धकाळ संपेपर्यंत एकाच ठिकाणी राहणार आहेत. याची चुणूक ज्यावेळेस वानरवीरांना लागली त्यावेळेस सगळे सुवेळाचळ पर्वताच्या माथ्यावर धावत आले. कोठ्यानुकोठी वानरवीरांनी शिळा आणल्या आणि त्या जमिनीवर जसे का आपण परश्या हातरतो तशा शिळा हांतरू लागले. लंके आतील वृत्तांत सुवेळे होणे असे दिसत, याची अनुलक्षी रघुनाथ सुवेळा अंत राहिला. लंकेपेक्षा सुवेळाचळ पर्वत उंच आहे. लंकेमध्ये काय चाललेलं हे सहजासहजी सुवेळाचळावरून लक्षात येतं, कळतं. म्हणूनच रामरायाने ही अनुलक्षणा लक्षात घेऊन रामराया सुवेळाचळावर वास्तव्य करतात. लावणिया निशान भेरी श्रीराम चढे सुवेळागिरी, परिवारीला वानर भारी निज गजरी पै आला. निशान भेरी मंगल वाद्य वाजत गाजत रामराया सुवेळाचळ पर्वत चढतात. बरोबर निवडक अशा प्रकारचा वानर परिवार आहे, तो अत्यंत भारी आहे. सगळे निज गजरामध्ये सुवेळाचळ पर्वतावर पोहोचले. लंका देखोनी रघुपती, स्वये सांगे वानरा प्रती, दुर्ग घ्यावे हातो हाते लंकापती गांजोनी. वानर लंकेवर, दुर्गावर, लंकेतल्या असणाऱ्या घरावर आकाशातून आक्रमण करतात. रामरायांनी लंकेकडे पाहिलं. स्वतः रामराया वानरांना सांगू लागले, लंकापती राजा रावणाला गांजा, त्याला सळो की पळो करून सोडा आणि ताबडतोब दुर्ग आपल्या ताब्यात घ्या. राक्षसी भय घेतले भारी, कोणा नये कोणी नये लंके बाहेरी, आपण रिघोनिया भीतरी सपरिवारी दुर्ग घ्यावे. रामरायांनी सांगितलं, राक्षस आता घाबरलेले आहेत. लंकेच्या बाहेर कोणी राक्षस मंडळी येत नाही. वानर मंडळी हो, आपण आतमध्ये प्रवेश करा आणि सगळे दुर्ग आपल्या ताब्यात घ्या. ऐकोनी श्रीरामाची मात, सुग्रीव वानरा सांगत, करोनिया राक्षसांचा घात दुर्गात रिघावे. रामरायांनी सूचना केली,
सुग्रीवानं ती जाणून घेतली आणि वानर मंडळींना तशा सूचना राजा सुग्रीवानं केल्या. राक्षसांचा घात करा, निर्दळन करा दुष्टांचं, त्यांच्यावर महामारी गाजवा आणि दुर्ग आपल्या ताब्यात घ्या. विभीषण सांगे रामाजवळी, जे जे आले लंकेच्या मुळी, त्या त्या सैन्या हाती रांगोळी, यंत्रानुमेळी महामारे. विभीषण रामरायाला सांगू लागले, जे जे म्हणले या लंकेमध्ये वानरांच्या ताब्यात सापडतील त्यांचं अचूक मरण आहे. पण जी असणारी यंत्र आहेत म्हणले, ज्या असणाऱ्या तोफा आहेत, त्या तोफाच्या समोर जी वानर येतील त्यांना त्या तोफ गोळ्यामुळं महामारी येईल, मरावं लागेल आणि त्या त्या सैन्याची रांगोळी होईल. लंकेसी वारा वाजता भीत, पक्षी भो न शक्ती तेत, रावणे राखिली अति गुप्त, झाले विपरीत ते ठाई. राजा रावणाची लंका काही साधे का हो म्हणले, तिथं पक्षी येऊ शकत नव्हते, अहो वारा सुद्धा यायला घाबरत होता म्हणले. अशी राजा रावणानं आजपर्यंत लंका रक्षण करून ठेवली होती. पण अशा गुप्त लंकेच्या ठिकाणी सुद्धा रामरया, लक्ष्मण दादा आणि करोडो वानर सेना आलेली आहे. लंकेहुनी उंच योजनात, वानरी आणले पर्वत, वीर ओळंगोणी ते रणकंदनार्थ राक्षसां. लंकेपेक्षा एक योजन म्हणजे 4 कोस उंच असे पर्वत वानरांनी आणले, ठिकठिकाणी ठेवले. त्या पर्वतावरती वानर चढले आणि राक्षसाबरोबर रणकंदन करू लागले. श्रीराम प्रताप नवाळी, लंका दुर्ग राहिले तळी, पर्वतावरोनी वानर बळी, करती रांगोळी राक्षसा. रामरायाच्या प्रतापाचा चमत्कार ऐका म्हणतात. लंका दुर्ग खाली राहिलं आणि उंच पर्वतावरून बळीआडे वानर राक्षसांची रांगोळी करू लागले. लाहोनी श्रीराम सामर्थ्य, वानरी केला विपरीतार्थ, जोडून या पर्वता पर्वत, लंका समस्त रोधिली. प्रभू रामरायाच्या पराक्रमाचं सामर्थ्य वानरांना प्राप्त झालं. भगवंतांनी वानरावर कृपा केली आणि अशी एक विपरीत अवस्था वानरांनी केली. पर्वताला पर्वत, पर्वताला पर्वत, पर्वताला पर्वत जोडले गेले आणि सगळी लंकाच म्हणले त्या लंकेची अडवणूक करून टाकली. म्हणजे सगळ्या लंकेभोवताली उंचच्या उंच पर्वत या वानरांनी आणून मांडले आणि गोल अशा प्रकारे त्या लंकेला घेरलं, मध्ये घेतलं आणि सगळी वानर मंडळी या पर्वतावर चढून हल्ला करू लागली राक्षसावरती. पाडोनी दुर्गाच्या पवळी, यंत्रे उचटून समोळी, सागर भरिला यंत्र गोळी, आतुर बळी वानर. दुर्गाच्या ज्या पवळी होत्या म्हणले, पुढे होते म्हणले, ती ही वानर मंडळी पाडू लागली. तिथं जे यंत्र ठेवलेली होते, दारुगोळा ठेवलेला होता, तोफा ठेवलेल्या होत्या, त्या सगळ्या उचकटून म्हणले ही वानर मंडळी काढू लागली, समुद्रात फेकू लागली. सगळ्या समुद्रात तोफा, दारुगोळा सगळा समुद्र भरल्यासारखा दिसू लागला. किती आतुरबळी वानर आहेत हे यावरून लक्षात येऊ लागलं. वानरांच्या भयकारी, हाट चोवाटा लंकापुरी, कोणी वागेना बाहेरी, अपांपरी राक्षसा. सगळ्या राक्षसांनी वानरांची भीतीच घेतली. कोण बाजारात जाईना, कोण चौकात जाईना, कोण चव्हाट्यावर जाईना. बाजार चव्हाटे सगळे रिकामे पडले. कोणच घराच्या बाहेर पडायला तयार नाही. सगळ्या असणाऱ्या राक्षसाची दुर्दशा सुरू झाली. वानरांनी राक्षसांच्या कुळावर, घरावर, नगरीवर, जीवनावर एक संकट
आणून ठेवलं, संकट उभं केलं आणि त्या संकटातून त्यांना अंतकाळीची यात्रा करण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक ठेवला नाही. अशा प्रकारची अवस्था वानरांनी त्या लंकेमध्ये राक्षस कुळाबद्दल करून ठेवली. ऐशे बोलनी बिभीषण वानरा सांगे आपण, आता घ्यावे लंका भुवन रणकंदन करीतही. बिभीषणानं सगळ्या वानर मंडळींना सांगितलं, आता सगळे राक्षस घाबरून गेलेले आहेत. कोणी घराच्या बाहेर निघायला तयार नाही, कोण बाजारात यायला तयार नाही, कोण चौकात यायला तयार नाही. सगळे घराने दडून बसलेले आहेत. आता तुम्ही लंकेमध्ये शिरा, रणकंदन करा आणि सगळी लंकाच आता आपल्या ताब्यात घ्या. श्रीराम असता पाठीराका, काय सापाड दशमुखा, काही न धर निशंका, औष लंका तुम्ही घ्यावी. रामराया आपला पाठीराका असताना काय त्या 10 तोंडाच्या राजा रावणाचा पाड आहे म्हणले. कुठल्याही प्रकारची मनात शंका धरू नका, ताबडतोब तुम्ही लंका ताब्यात घ्या असं विभीषण सांगू लागला. ऐसे ऐकता उत्तर वानरी केला जे जयकार, देवुनी राम नामे भुबुकार, लंकापूर ठाकिले. विभीषण महाराजांच्या म्हणण्याला सर्व वानरांनी पाठबळ दिलं. वानरांनी एकच जयजयकार केला, भुबुकार केला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि लंकेमध्ये प्रवेश ही वानर मंडळी करू लागली. प्रवेश केल्यानंतर लंकापूर गाठल्यानंतर वानर मंडळी तिथं काय हैदोस घालतात, कशा प्रकारचा पराक्रम करतात हे आपण उद्याच्या भागात पाहू. आता एक ओवी घेऊ. श्रीराम आज्ञेची थोरी, लंका वेढिली वानरी, गुळी जैशा मुंग्यांच्या हरी, तैशा परी झोंबती. सगळ्या लंकेला वेढा दिलेल्या वानराने लंकेमध्ये प्रवेश केला. ही राम आज्ञेची महिमा आहे म्हणतात. सगळ्या लंकेला वेढून टाकण्याचं काम वानराने केलेलं आहे. ज्याप्रमाणे गुळाला मुंग्या लागाव्या आणि तो गुळाचा खडा मुंग्याने वेढल्यानंतर सगळ्या मुंग्याच मुंग्या दिसतात, गुळ दिसतच नाही. आणि तो गुळ भक्षण करण्याचं काम, संपवण्याचं काम ज्याप्रमाणे मुंग्या करतात, तशा प्रकारची ही वानर मंडळी या लंकेला झोंबू लागलेली आहेत. लंकेतल्या राक्षस कुळाचं निर्दळन करण्यासाठी तत्पर आहेत. जय श्रीराम, जय जय श्रीराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचन्याती भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन, पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी.
श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सुकुळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल